कोणीतरी या जंगलाला आग लावली आणि आम्ही ती विझवण्याचा प्रयत्न करतोय. शिवसकाळ मित्रांनो, शिवसकाळ मित्रांनो, स्वागत आहे आपलं शर्विका म्हात्रे व्लॉग चॅनलमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत एका नव्या किल्ल्याच्या सफरीसाठी आणि त्या किल्ल्याचं नाव आहे किल्ले अवचितगड. चला तर मग सफर करूया अवचितगडाची. मेढे गावातून अवचितगडावर आल्यानंतर मेढे गावाच्या पायथ्याशी म्हणजेच मेढेगाव संपल्यानंतर या दोन विहिरी लागतात आणि या विहिरीनंतर या विहिरीच्या बाजूने आपल्याला अवचितगडाचा रस्ता गेलेला आहे. त्यामुळे या विहिरीपाशी आपल्या गाड्या पार्क करून आपल्याला अवचितगडावर जाता येते. अवचितगड महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात गर्द रानात लपलेला एक डोंगरी किल्ला. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये ह्या किल्ल्याची गणना होते. समुद्रसपाटीपासून ह्या किल्ल्याची उंची 305 मीटर म्हणजेच जवळजवळ 1000 फूट इतकी आहे. आजूबाजूला असणाऱ्या घनदाट जंगलामुळे हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने दुर्गम मानला जातो. अवचितगडावर जाण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत. पिंगळसई मार्गे, मेढे मार्गे आणि पडम मार्गे. आम्ही मेढे मार्गे जाण्याचा निर्णय घेतला. मुंबई मार्गे येताना रोहा दिवा रेल्वेने निडी स्थानकावर उतरून अर्ध्या तासात मेढे गावात पोहोचता येते. रोहा तालुक्यापासून 7.5 किलोमीटर आधी असलेल्या मेढे गावात पोहोचण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरून नागोठणे किंवा कोलाडपासून उजवीकडील रस्ता गाठावा. मेढे गावात पोहोचल्यानंतर गावाच्या वेशीवर असणाऱ्या शिवकालीन विहिरीच्या बाजूने गेलेली मळलेली वाट आपल्याला सुमारे 1 ते 1.5 तासात गडावर घेऊन जाते. गडाच्या पायथ्यापासून काही अंतर चालून वर आल्यास आपल्याला काही विरगळी आणि दगडात कोरलेले इतर शिल्प नजरेस पडतात. ह्या विरगळींचे दर्शन घेऊन आम्ही पुढील मार्गाला लागलो.
कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेल्या रोहे तालुक्याच्या जवळच असलेला अवचितगड हा शिलाहारांच्या काळात लष्करी ठाणे म्हणून वापरला असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी औचित्यपणे येऊन हा गड ताब्यात घेतला म्हणून ह्या किल्ल्याचे नाव औचितगड पडले असे सांगितले जाते. छत्रपती शिवरायांच्या ताब्यात हा किल्ला आल्यावर ह्या किल्ल्याची लष्करीदृष्ट्या पुनर्बांधणी केली गेली. तब्बल 1.5 तासाच्या चढाईनंतर किल्ल्याच्या पायऱ्या दिसू लागल्या. औचितगडाचा हा भक्कम महादरवाजा मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूला शरभ शिल्प नजरेस पडते. हे शिल्प सुमारे 800 ते 1000 वर्षे जुने असू शकते. ह्यावरूनच औचितगड किती प्राचीन आहे ह्याची कल्पना येते. मुख्य प्रवेशद्वाराकडून दक्षिणेला जाताना डाव्या बाजूस वाड्याचे अवशेष दिसतात, तर उजव्या बाजूस खोल दरी दिसते. पुढे आल्यावर एका सपाट भूभागावरून किल्ल्याच्या दक्षिण बुरुजापाशी पोहोचतो. औचितगडावरील ही पहिली तोफ आणि बुरुजावरून डौलाने फडकणारा भगवा ध्वज पाहून ऊर अभिमानाने भरून येतो. ह्या बुरुजावरून आसपासचा परिसर निहाळताना औचितगड किती महत्त्वाचा आहे ह्याची कल्पना येते.
दक्षिण बुरुजावरून उत्तरेला जाताना पहिले पाण्याचे टाके नजरेस पडते. पाण्याच्या टाक्याच्या डाव्या बाजूस असणारी ही अवचित गडावरील दुसरी तोफ. अवचित गडावरील हा दुसरा दरवाजा अर्थात दिंडी दरवाजा. दरवाजाला लागूनच असलेली भक्कम तटबंदी पाहत पुढे आल्यानंतर आपणास हे तटबंदीला लागूनच असलेले दुसरे पाण्याचे टाके नजरेस पडते. थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला टाक्यांचा समूह नजरेस पडतो. ह्याच टाक्यांच्या शेजारी खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती दिसते. टाक्यांच्या जवळच देवळासारखी वास्तू आणि दुसऱ्या बाजूस एक दगडात कोरलेले शिल्प नजरेस पडते. टाक्यांचे शेजारी असणारे हे वाड्याचे अवशेष आपले लक्ष वेधून घेतात. टाक्या पाहिल्यानंतर आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजातून प्रवेश करतो. तिसऱ्या प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर उद्ध्वस्त अवस्थेत असणारा हा चौथा दरवाजा आपल्याला पडम ह्या गावातून येताना लागतो. चौथ्या दरवाजाच्या डाव्या बाजूस वरच्या दिशेला असणारी ही तिसरी तोफ. तोफेच्या बाजूला असणाऱ्या पायऱ्या आपल्याला गडाच्या ध्वज बुरुजावर आणून सोडतात. हा किल्ल्याचा भक्कम बुरुज आणि त्यावर डौलाने फडकणारा भगवा. गडावर आम्हाला एका स्थानिक व्यक्तीकडून गडाच्या आजूबाजूच्या परिसराची माहिती मिळाली. पिंगलची हां मडाली बांधलेली ही हां आणि ही माची समोरची खालची हा माची. तलाव खोदला बघ. हां तलावाची इथली माची ती माची काय. हा, माची. आणि हा रस्ता कुठे गेलाय. पडम. पडम खराब ती हम्म. तिकडे गेला. नेडीवाला इथनं शॉर्टकट जातात. हम्म. समोर बघ हा तो बांगला आहे त्याच्या अलीकडे हम्म. तो शिवकालीन मंदिर आहे गणपतीचा उजव्या सोंडाचा. तर बघ डाव्या सोंडाचा. डाव्या साईडला सोंडाचा त्याची उजव्या साईड. पुढे गडाला वळसा मारून पुन्हा आपण महादरवाजाच्या दिशेने जाताना आपल्याला गडावरील ही चौथी तोफ नजरेस पडते. तोफेच्या बाजूला असलेली ही वास्तू पाहून आपण गडाच्या 5व्या दरवाजातून प्रवेश करतो.
अवचित गडावरील हा द्वादशकोनी तलाव पाहिल्यावर किल्ल्यावर एवढा मोठा तलाव असेल ह्याचे आश्चर्यच वाटते. तलावाच्या एका बाजूने तलावात जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे. जय महादेव. आपण मंदिराच्या दिशेने जाऊया. अवचित गडावरील हे प्राचीन शिवमंदिर. ह्या मंदिरात आपल्याला प्राचीन शिलालेख नजरेस पडतो. किल्ल्याची भ्रमंती करताना आलेले अनुभव आम्ही मनात साठवून गड उतार व्हायला सुरुवात केली. गडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलाला कोणीतरी आग लावल्याचे आमच्या निदर्शनास आले. कोणीतरी या जंगलाला आग लावली आणि आम्ही ती विझवण्याचा प्रयत्न करतोय. या बाजूला सुद्धा आहे, जंगल आहे, जाता येत नाही आहे. तरी जेवढी विझवता येईल तेवढी आपण विझवायचा प्रयत्न करू. शेवटी पाहू शकता संपूर्ण कपड्यांची डोळ्यात ही पहा आग भडकले. उन्हाचा तडाखा असल्याने जवळसुद्धा जाता येत नाही. मित्रांनो तुम्ही पाहू शकताय त्या तिथे जी आग लागलेली आणि संपूर्ण धुराचे लोट येत होते आणि आत्ताच आम्ही आग विझवून आलो आहे आणि तुम्ही आता पाहू शकताय कुठेही तुम्हाला धूर दिसत नाही आहे. म्हणजे बऱ्यापैकी आग विझलेली आहे. खरं म्हणजे ती पसरत होती पण आम्ही तिला पसरून दिली नाही.